शेतकरी मित्रांनो नमस्कार. डॉक्टर ॲग्रीवाला या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. तर आज आपण वाकी येथे आलेलो आहे. तर सुरुवातीला प्लॉट बुकिंग नव्हतं दादांचा, आम्ही आलो त्याच्यानंतर डम्पिंग होत होतं. हो, तुम्हाला डम्पिंगला मग इझुकी सांगितलं आम्ही. हो, तुम्ही औषध सांगितले, मग रिझल्ट भेटला मला. हा, तुमचं नाव सांगा बरं एकदा. संदीप केदू कोकणी. मोबाईल नंबर सांगा. 9834 83 31. प्लॉटची सेटिंग पण होत नव्हती. सेटिंग म्हणजे फुलगळ व्हायला लागली. त्यानंतर बुकिंग केल्याच्या नंतर माझी फुलगळ थांबूनच गेली. 6B आणि रुबिकॉनचा तुम्हाला हो, spray दिला. 6B आणि त्याचा दिला आणि फुगवण बी एकदम व्यवस्थित झाली, काय अडचण नाही. आणि तुमच्या मित्रांचा पण प्लॉट होता आरोट्यांचा, कल्टर त्यांचं मारलेला plot होता. ते कल्टर टाकलं, ते वाढच ना, ते वाढच होईना त्याची. ते आता त्याच्यानंतर मी 8 दिवसांनी त्यांना कॉल केला, त्यांनी बुकिंग केल्याच्या आता नंतर कसं आहे प्लॉट ते रपसप झाला. म्हणजे लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, कल्टर मारलेले प्लॉट असो किंवा डम्पिंगचे असो किंवा सेटिंग होत नसेल, या सर्व समस्यावर एकच उपाय म्हणजे डॉक्टर ॲग्रीवाला. तुमच्या कोणत्याही समस्या असो तर तुम्ही आपल्या ऑफिसला कॉल करून विचारू शकता. तुम्हाला प्रत्येक समस्याचं या ठिकाणी निराकरण केलं जातं आणि योग्य ती शास्त्रोक्त सल्ला तुम्हाला दिला जातो. शेतकरी मित्रांनो नमस्कार. सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत. ज्या पद्धतीने माहिती दिली, शेतकऱ्यांचं मनोगत त्या ठिकाणी ऐकलं आणि आजच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाचा मुद्दा की आपल्याला अडचणी नक्कीच येतात. आता पावसाचं वातावरण कुठेतरी व्हायला सुरुवात झाली. मी तुम्हाला कालच्या परवाच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये चांगल्यापैकी पावसाचं वातावरण बऱ्याच विभागामध्ये हवामान तज्ज्ञांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि अशा वेळेस पावसामध्ये आपण कोणती काळजी घेतली पाहिजे याच्याबद्दलची आपण आजच्या व्हिडिओमध्ये नक्की महत्त्वपूर्ण चर्चा या ठिकाणी करत आहोत. आता दादांनी त्यांचं नाव सांगितलं, मोबाईल नंबर सांगितला, त्यांना आलेल्या अडचणी त्यांनी सांगितलं प्लॉट बुकिंग केल्यानंतर. तर काय प्लॉट बुकिंग केल्यानंतर नक्कीच काय काय रिझल्ट आले? आता माझी फुलकळी सेटिंग व्यवस्थित झाली आणि करपा जो यायला तो करपा पण थांबला गेला. बरं. झाड असे फ्रेश वाटायला लागलं, असं हिरवेपणा दिसत नव्हता ना मला, असं पिवळसर झाड दिसायची. आता मी तुमच्याकडे पहिल्यांदाच आलो. हो. आमचे एम्प्लॉय तुमच्याकडे नक्की व्हिजिट देत होते. हो. बरोबर आहे. आता इतर बाकीच्याही शेतकऱ्यांनी प्लॉट बुकिंग केले, त्यांचं काय समाधान आहे का? हो, ते तर म्हणे ते कल्टर मुळे त्यांचा प्लॉट तर फेल गेलता. ते म्हणे शक्यच नाही उजरणं आता. तू म्हणजे ते राऊंडला आले माझ्याकडं आणि कसं काय म्हणलं, आज मी बुकिंग केलंय हो. मग ते म्हणे मला पण करायचा. आमच्या दोघांचे पण करून टाकले. त्यांना पण रिझल्ट योग्य मिळाला. प्लॉट एक नंबर. हो. आता लक्षात घ्या, कामकाज करताना पावसाळी वातावरणामध्ये आपण नक्की कोणती काळजी घेतली पाहिजे. ज्यावेळेस आपल्याकडे पाऊस होतो किंवा सकाळी दव धुक्याचा प्रॉब्लेम येतो किंवा रात्रीचा पाऊस झालेला राहतो, सकाळपर्यंत त्याच्यावरती दव साचलेलं राहतं आणि अशा वेळेस जेव्हा 5 ते 6 तास पाणी साचतं, त्याच्यानंतर आपल्याकडे जो येणारा प्रॉब्लेम, त्याच्यामध्ये तुमचा टिपका असेल, कुठेतरी आळीचा थोडाफार बहुत प्रमाणात प्रादुर्भाव असेल तर तो त्या ठिकाणी वाढण्यास मदत होते. लक्षात घ्या, त्याला पोषक वातावरण जे आपण म्हणतो, त्याला सिच्युएशन क्लायमेटची जर चांगली आली तर नक्कीच त्याच्यामध्ये आळीचा असेल, नागाळीचा असेल, प्रादुर्भाव त्या ठिकाणी वाढतो. आता याच्यासाठीच्या आपण महत्त्वपूर्ण फवारण्या सुद्धा घेणं गरजेचं आहे. ज्या ठिकाणी पावसाचं वातावरण तुम्हाला सकाळी किंवा रात्री पाऊस झाला असेल तर आपण त्या ठिकाणी नक्कीच फवारणी करून घेणं गरजेची आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला बुरशीनाशकच्या फवारण्या करणं गरजेचं आहे. त्यानंतर कीटकनाशकच्या फवारण्या करत असताना तुमची अमावस्या असेल, पौर्णिमा असेल, याच्या 1 दिवस अगोदर आपण कीटकनाशकची फवारणी सुद्धा करून घेत चला. आता या फवारण्या केल्यानंतर आपल्याकडे आळी असेल, नागाळी असेल, याचा प्रादुर्भाव नक्कीच कमी होईल. त्यानंतर आपण पावसाच्या वातावरणामध्ये बुरशीनाशकांच्या फवारणी घेतो, त्याच्यामधून सुद्धा आपल्याला चांगले रिझल्ट येतील. जर आपल्याकडे सलग पाऊस चालत असेल तर आपण त्या ठिकाणी नक्कीच डस्टिंगचा सुद्धा सदुपयोग जर केला तर नक्कीच आपल्याला त्याचा सुद्धा चांगला बेनिफिट आपल्याला त्या ठिकाणी मिळेल. आता हे सर्व कामकाज करताना आपल्याला फवारण्या कोणत्या घ्यायची हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. कारण बऱ्याच वेळेस पावसाळी वातावरणामध्ये आंतरप्रवाही सिस्टमॅटिक फंगिसाइड म्हणतो आपण, त्याचा तेवढा पाहिजे तेवढा आपल्याला रिझल्ट मिळत नाही. मग अशा फवारण्या आपण नक्कीच ज्यावेळेस आपल्याकडे पाऊस नसेल, कुठेतरी पानं तापलेले असतात, सूर्यप्रकाश संश्लेषण क्रिया चांगली होते, अशा वेळेस आपण आंतरप्रवाही बुरशीनाशकांच्या फवारण्या करून घेणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये तुमचा इन्फिनिटो पॉलिरमची फवारणी असेल, त्याचबरोबर नेटिव्ह सिलिकॉनची एखादी फवारणी असेल, तुम्ही रोकोची फवारणी घेत असाल, या फवारण्या नक्की आपण सूर्यप्रकाश असताना करून घ्या. परंतु ज्यावेळेस पाऊस होतो त्यावेळेस आपण कॉपरयुक्त बुरशीनाशक असेल, कॉन्टॅक्ट फंगिसाइडच्या फवारण्या असतील, या आपण त्या ठिकाणी केल्या पाहिजे. मग त्याच्यामध्ये तुम्हाला फंगिक्रॉप स्टेप्टोसायक्लिन फंगिक्रॉप Z78 ची फवारणी येत असेल, त्याचबरोबर कॉपर स्टेप्टोसायक्लिन येत असेल किंवा आपण कोनिकाची एखादी फवारणी घेतो, ज्यावेळेस आपल्याकडे दवचं प्रमाण जास्त प्रमाणात साचून राहतं त्यावेळेस आपण नक्कीच कॉपरयुक्त बुरशीनाशकाची फवारणी त्या ठिकाणी घ्या. आता हा झाला विषय की आपण आंतरप्रवाह आणि जे आपण कॉन्टॅक्ट फंगिसाइड म्हणतो याच्या फवारण्यांचं नियोजन. परंतु हेच करत असताना ड्रिपचे ऍप्लिकेशन सुद्धा आपल्यासाठी तितकेच महत्वाचे आहे. कारण बऱ्याच वेळेस पाऊस आल्यानंतर, मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की पाऊस आल्यानंतर बरेच शेतकरी पाणी त्या ठिकाणी कमी करतात, परंतु पावसाचं पाणी, आपले बेड उंच असतात, पावसाचं पाणी पेपरच्या खाली जात नाही. मग अशा वेळेस आपण ड्रिपमधून आपण पाणी सुद्धा देणं गरजेचं आहे.
आपण वापसा कंडिशन बघून पाणी देणं, त्याबरोबर आपण योग्य बुरशीनाशकांचा वापर करणं. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपण ज्यावेळेस आपल्याकडे कुठेतरी बुरशी दिसायला सुरुवात होते त्यावेळेस आपण त्याला वेळोवेळी तुमचा रोको असेल, अंतर्भावी बुरशीनाशकामध्ये एलिएट असेल, त्याचबरोबर आपण जे आपण बॅक्टेरियल करप्यासाठी आपण जे फवारणी घेतो त्याच्या सुद्धा आपण नियोजन ड्रिपच्या माध्यमातून जर केलं तर नक्कीच आपल्याला चांगले रिझल्ट त्या ठिकाणी दिसून येतील. या पद्धतीचं नियोजन आपल्याला पावसाळी वातावरणामध्ये नक्कीच करणं, फवारणी आपण व्यवस्थित घेणं, हे कामकाज नक्कीच आपण केलं पाहिजे. आता आपल्याला कांद्याचे पण बुकिंग करायचे. हो करायचे, कारण नक्कीच booking एवढा खर्च करणार आहे आपण आणि बुकिंग जर केलं तर फायदा आहे ना त्याच्यात. आपलं नक्कीच पाहिजे. जी साईज होणार तिची जर ही साईज होणार, डबल माल निघणार आहे आपला. बरोबर. तर लक्षात घ्या, ज्यांना पण आता लाल कांद्याच्या बुकिंग त्या ठिकाणी चालू आहेत, ज्यांना कोणाला प्लॉट बुकिंग करायचे असेल त्यांच्यासाठी बुकिंग क्रमांक सांगतो: 9834252214 916800000503 आणि 504 या क्रमांकावरती संपर्क करा. आपले प्लॉट बुकिंग करून घेत चला. काही अडचणी असतील विचारून घेत चला. त्याचबरोबर अशाच पद्धतीचे विविध पिकांमधील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला कोणी नक्कीच नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. 2 महिन्यात झाला.